श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ओम साईराम। श्रावण महिन्यामध्ये आज पुन्हा एकदा अतिशय उत्साही अशा वातावरणामध्ये, सुंदर अशा उपासने साधनेमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्यामध्ये चाललेला हा महिना आणि त्याचा अनुभव घेत असताना रोज आपलं सत्संगाच्या निमित्ताने होणारी भेट, तुमच्या दररोज सत्संग ऐकल्यानंतर येणाऱ्या कॉमेंट्स, तुमच्या मनामध्ये येणारे विचार आणि प्रत्येकाच्या शंका कुशंका म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रत्येकजण देत असलेली त्या गोष्टीबद्दलची तुमच्या भावना त्या वाचून मला खूप बरं वाटतं आणि शक्य तेवढ्यांचा मी रिप्लाय पण तुम्हाला देतो आहे म्हणजे। आणि तरीही काही तुमच्या मनामध्ये शंका असतील किंवा तरीही काही भावना तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर निश्चितपणे तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये त्या देऊ शकता। त्याचं निश्चितपणे त्याच्यावरती उत्तर देण्याचं किंवा या सत्संगाच्या माध्यमातूनच त्या पुढे मागे त्याच्यामध्ये आपण उहापोहा त्याच्याबद्दल करू की निश्चितपणे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल। आणि मग पुन्हा आपल्या सत्संगामध्ये सहस्त्रार्जुन आणि दत्तगुरू यांच्याबरोबर आपण जाऊ। आणि सहस्त्रार्जुन आणि दत्तगुरू आज ज्या ठिकाणी बसलेले होते ते विशाल एका पर्वतावरती बसलेले आहेत म्हणजे। आणि त्या पर्वतावरती बसलेले असताना अतिशय सुंदर भावुकतेने हा सहस्त्रार्जुन आहे तो दत्तांची सेवा करतो आहे। आणि दत्तांची सेवा करत असताना दत्त त्यांची उजळणी घेत आहेत की काय रे सहस्त्रार्जुना, काय शिकलास तू माझ्याकडनं, काय तुला माझ्याकडनं प्राप्ती झाली। त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडनं सध्या पहिलं तत्त्व, तुमचे पहिले गुरु मला माहिती पडले की पृथ्वीला तुम्ही गुरु केलं आहे आणि त्या पृथ्वीपासून सहनशीलता मी घ्यायची, उदात्तता मी घ्यायची आणि मला वाटतं की माझ्या आचरणामध्ये ती यायला लागली। तुम्ही गुरु आहात, तुम्ही सांगा ती येते की नाही। मग दुसरं काय शिकलास? म्हणले मी दुसरं शिकलो की वायू तुमचे गुरु आहेत, म्हणजे की वाऱ्यापासून पण तुम्ही स्वतः तत्त्व घेतलेलं आहे आणि वाऱ्याला म्हणजे पवनाला अर्थात वायूला तुम्ही गुरु केलेला आहे। आणि मीही नतमस्तक होऊन त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे विरक्तीची संकल्पना जी आहे ते विरक्तीचं वचन दिलेलं आहे आणि माझ्या मीपणापासून मी विरक्त होत आहे। मग या दोन्ही गोष्टी ऐकल्यानंतर म्हणले तुला काय पाहिजे? तर म्हणले नाही मला काही पाहिजे नाही, बस तुमचं शिष्यत्व पाहिजे, तुम्ही माझे गुरु व्हा, ह्याच्या पलीकडे माझी काहीही त्या ठिकाणी याचना नाही आहे, मला काहीही पाहिजे नाही आहे, फक्त आयुष्यामध्ये तुम्ही पाहिजे। त्यावेळेला दत्तगुरू म्हणले की मी तुझ्या अजून ह्या ह्याच्यामध्ये जसं हे तत्त्व तुझ्यामध्ये उतरत आहेत तसं तुझ्या ह्याच्यामध्ये माझ्या गुरूंच्या प्रमाणे मी जी तत्त्व घेतली आणि माझ्यामध्ये जी पूर्णपणे मला अनुभवायला मिळाली ती ज्या वेळेला तुझ्या ठाई दिसेल त्यावेळेला मी तुला काही ना काही नक्की प्रदान करेन। आणि त्या प्रदान करण्यामध्ये मला खूप सारी इच्छा आहे, एक अद्भुत गोष्ट मला तुला द्यायची आहे। मग सहस्त्रार्जुनच्या मनामध्ये निर्विवादपणे त्या ठिकाणी आशा उत्पन्न झाली की तुम्ही मला काय देणार आहात म्हणून। म्हणले सहस्त्रार्जुन तू मला सांग की जगामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याकरता काय पाहिजे? तुला जर जगामधल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या असतील, तुझी स्वप्न पूर्ण करायची असतील, तुझी कार्य पूर्ण करायची असतील, प्रत्येकाच्या प्रती असलेला तुझा भाव आणि त्याप्रमाणे तुला कार्य करायचं असेल तर तुला काय लागेल? त्यावेळेला सहस्त्रार्जुन काय माहीत नकळत बोलून गेला दत्तात्रेयांना की अहो मला असंख्य हात लागतील, तेवढ्या हातांनी मला ते कार्य करावं लागेल। कदाचित त्याला बोलायचं असंही असेल की माझ्याबरोबर खूप सारी लोकं लागतील, खूप सारा समाज मला एकवटावा लागेल आणि तो समाज ज्यावेळेला मी बरोबर घेऊन जाईन त्यावेळेला तेवढे हात माझ्या वाट्याला येतील आणि ते हात पूर्णपणे प्रगत करतील। आणि त्याच वेळेला भगवान दत्तात्रेय गुरूंनी त्याला वरदान दिलं की हे सहस्त्रार्जुना मी तुला हे कार्तवीर्या मी तुला हे वरदान देतो की तू पुढे सहस्त्रार्जुन होशील। सहस्त्रार्जुन होशील म्हणजे नक्की काय होशील? तर तुला सहस्त्र हात निर्माण होतील, म्हणजे ज्या हाताने तू हे संपूर्ण कार्य करू शकशील आणि ते हात असतील ते पूर्णपणे सजीव असतील, ते कापले गेले तरी त्या ठिकाणी पुन्हा हात येतील, असे सहस्त्रार्जुन तुझं नाव होईल। आणि ह्यापुढे कलियुगामध्ये किंवा याच्या पुढच्या अवस्थेमध्ये तू सहस्त्रार्जुन म्हणून ओळखला जाशील। पण ते ओळखलं जात असताना तुझ्यामध्ये एक एक तत्त्व पूर्णपणे ज्यावेळेला येईल तेव्हाच हे वरदान तुला पूर्णप्रमाणे फलद्रूप होईल। सहस्त्रार्जुन हसला आणि म्हणला की बस तुम्ही जे माझे गुरु आहात तर मला खात्री आहे की मला अपयश कुठल्याही गोष्टीत येणार नाही आणि जी गोष्ट तुम्ही सांगाल ती पूर्णपणे आत्मसात करण्यामध्ये मी कुठे मागे पडणार नाही। आता याप्रमाणे चालू झाल्यानंतर आज भगवान दत्तात्रेय गुरु खूप प्रसन्न होते आणि प्रसन्न अवस्थेमध्ये असल्यामुळे की त्यांनी विचारलं त्यावेळेला त्यांना की सहस्त्रार्जुनाने की आज तुम्ही ना खूप वेगळे दिसताय, म्हणजे आज तुमचं खूप असे तुम्ही उल्हासित दिसताय आणि आज तुम्ही खूप आनंदी आहे। त्यावेळेला ते म्हणले हो मी आज खरं खूप आनंदी आहे म्हणून। आज
आज इतका आनंदी मी कशामुळे आहे हे तू सांग पाहू. त्याच्यावरती सहस्रार्जुन म्हटला की तुम्हाला कोणतरी आवडीचा भक्त भेटला असेल आणि मग कुणाचं तरी भक्ताची चांगली वार्ता तुमच्या कानावर आली असेल आणि म्हणून तुम्ही आनंदी असाल. त्याच्यावर ते हसले आणि म्हणले की आज माझ्या गुरूंच्या मी खूप जवळ आहे आणि माझ्या गुरूंच्या खूप जवळ असल्यामुळे मला आनंद प्राप्त होतो आहे. तुला का आनंद प्राप्त होतो आहे? त्याच्यावरती सहस्रार्जुन निर्विकारपणे हसला आणि म्हणाला, अहो तुम्ही माझ्याबरोबर आहात, तुमच्या सहवासाने मला आनंद प्राप्त होतो आहे आणि हा आनंद प्राप्त होत असताना याच्यामुळे मला पूर्णपणे भाव माझ्यामुळे निर्माण होतो आहे की ज्याला मी आनंद समजतो आहे. म्हणले अगदी बरोबर, मग जसा तू तुझ्या गुरूंच्या बरोबर आहे तसा मीही माझ्या गुरूंच्या बरोबर आहे. मग त्यावेळेला त्यांनी विचारलं की इथे कोण गुरु आहेत, मलाही त्यांचं दर्शन घडू द्या. म्हणले बघ वरती. म्हणून सहस्रार्जुनने वरती बघितलं तर संपूर्ण आकाश बघितलं. म्हणले हो, हे आकाश हाच माझा तिसरा गुरु आहे. या आकाशाला मी गुरु मानलेलं आहे. आकाशाला गुरु मानलेलं आहे म्हणल्यानंतर आकाशाकडे सहस्रार्जुन 2 मिनटं बघतच बसला आणि म्हणला, आकाश एवढं विशाल आहे, या विशालत्व आपण घ्यायचं आहे का, ह्याच्याकडनं घ्यायचं काय? तर म्हणले निश्चितपणे त्याचं विशालत्व तर आपल्याप्रमाणे घ्यायचं, परंतु त्याची अचलता पण घ्यायची. आकाश कुठेही अचल नाही आहे, आकाशाला कुठल्याही गोष्टीचा ममत्वाचा भाव नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आकाश एकमेव असं तत्व आहे की ज्याच्यामध्ये समत्व आहे. ज्ञानेश्वरीची एक सुंदर ओवी आहे, ज्या ओवीमध्ये भगवान ज्ञानेश्वर असं संबोधित करतात की गगनू तेवढा पवडू, म्हणजे की जेवढा गगन आहे तेवढाच वारा आहे. म्हणजे गगनू तेवढा पवनू, म्हणजे पवन म्हणजे वारा, गगन म्हणजे आकाश, म्हणजे आकाश जेवढं मोठं आहे त्या आकाशामध्ये तेवढाच पवन म्हणजे तेवढाच वारा सामावलेला आहे. परंतु ते सामावलेले असताना हे दोघंजणं एकमेकामध्ये इतके प्रसन्न आहेत, इतके आनंदी आहेत की आपल्याला फक्त आकाश दिसतं, त्याच्यामधला वारा दिसत नाही. कधी कधी बघा आकाशामध्येच ढग येतात, त्या ढग आपल्याला दिसतात परंतु त्याच्यामध्ये सामावलेलं पाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे ढग जेवढे असतील त्या ढगामध्ये तेवढंच पाणी भरलेलं आहे, परंतु ते पाणी आपल्याला दिसत नाही, आपल्याला ढग दिसतात. ते एकमेकामध्ये इतके सामावलेले आहेत की समत्वाचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि सहस्रार्जुना, तुझ्या आयुष्यामध्ये समत्व यायला पाहिजे. तुझ्या आयुष्यात समत्व आहे का? त्यावेळेला सहस्रार्जुन विचार करायला लागला, त्याच्या भूतकाळामध्ये गेला आणि एक्झॅक्टली आपणही आपल्या भूतकाळामध्ये जायला पाहिजे. हा सत्संग ऐकताना हा प्रश्न कदाचित दत्तगुरू आपल्याला विचारतायत की काय रे, मला आकाश तत्व मी गुरु केला आणि त्या आकाशापासून मी समत्व शिकलो, मी अचलता शिकलो. पहिला प्रश्न जर त्यांनी आपल्याला विचारला की तू स्थिर आहेस का, तर आपण स्थिर नाही, आपण अस्थिर आहोत. म्हणजे आकाशाचं ते तत्व आपली बघा बॉडी बनलेली असताना आपण लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की आपली पंचतत्वापासून बॉडी बनलेली आहे. पंचमहाभूतं याच्यामध्ये सामावलेली आहे, ज्याच्यामध्ये आकाश आहे, ज्याच्यामध्ये वायू आहे, ज्याच्यामध्ये जल आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी पण आहे आणि ज्याच्यामध्ये अग्नी पण आहे. या 5ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत की या पंचतत्वापासून आपलं शरीर बनलं आहे. पण आपल्याला माहिती होतं का की या पंचतत्वापासून शरीर बनलं आहे म्हणजे आपण नक्की त्याच्यापासून काय घ्यायला पाहिजे, की पृथ्वीपासून आपण उदरत्ता घ्यायली पाहिजे का वायूपासून आपण विरक्ती घ्यायला पाहिजे? ह्या कुठल्याही गोष्टीचा गंध आपल्याकडे नाही आहे. आपण फक्त देहाचा वापर करतो आहे. चांगले कपडे घालायचे, त्याच्यावरती चांगलं परफ्यूम लावायचं, चांगलं आवरायचं, नीटनेटकं दिसायचं, पॉश राहायचं, निर्विवाद देहाची काळजी घ्यायला पाहिजे. देह सुशोभित दिसेल इतकं छान राहायलासुद्धा पाहिजे, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. पण त्याच्याबरोबर हा देह बनलेला असताना त्याच्यामध्ये जी जी तत्त्वं आहेत ती तत्त्वही आपण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये त्याचा चातुर्भाव पूर्णपणे करायला पाहिजे. मग आकाश या तत्वापासून ज्या वेळेला आपल्याला समत्व शिकायचं आहे, अचलता शिकायचे, तर अचलता म्हणजे काय, तर जे चल नाही आहे ते म्हणजे जे स्थिर आहे, अस्थिर नाही आहे, तर ती स्थिरता आपल्या आयुष्यामध्ये पहिली यायला पाहिजे. कुठल्या गोष्टीत आपण स्थिर आहोत? मनाने आपण स्थिर नाही, विचाराने आपण स्थिर नाही, आर्थिक बाबतीत तर बोलायचा विषयच नाही, याच्या व्यतिरिक्त सामाजिक बाबतीमध्ये पण आपण स्थिर नाही आणि धर्माच्या बाबतीतही आपण स्थिर नाही. म्हणजे कुठल्याही या गोष्टीचा विचार केला तर आपल्यामध्ये स्थिरत्व नाही. म्हणजे पहिला भाग की आकाशापासून आत्तापर्यंत आम्ही काही शिकलेलो नाही. दुसरा भाग जर याच्यामध्ये आपण घेतला की आकाशाच्या ठिकाणी समत्व आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये समभाव आहे, तो समभाव आपल्यामध्ये आहे का? आपल्यामध्ये पहिलीच म्हण आहे की आपलं तर बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे आपला मुलगा असेल त्याला बाळ्या आणि दुसऱ्याचा मुलगा असेल त्याचा कार्ट, हे आपण म्हणतो आणि मोकळं होतो. आणि आपला दैनंदिन व्यवहारसुद्धा ह्याचप्रमाणे असतो. आपण आपल्याच माणसांची बाजू घेतो, आपण कधीही समत्व बघत नाही. आणि इथे दत्तगुरूंना अपेक्षित आहे की आकाश या तत्वापासून त्यांनी गुरु केलं तर त्याच्यापासून समत्व प्राप्त केलं. समत्वाचे अनेक उदाहरणं आहेत. भगवान श्रीकृष्णांचा अर्जुन हा अतिशय प्रिय भक्त होता आणि अर्जुनाचा कृष्ण म्हणजे की ते कायम म्हणायचं की बस कृष्णांचा मी मित्र आहे, ते मला मित्रासारखं वागणूक देतात आणि ते माझी सगळी काळजी घेतात. निर्विवाद महाभारत आपण मानल्यानंतर हे आपल्याला मान्यच करावं लागेल, कारण प्रभूंनी त्याचं सारथित्व पत्करलं आहे. सारथी झालेले आहेत प्रभू भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे. आणि मग सार्थत्व घेतल्यानंतर आपल्याला कुठेतरी हे मान्य करावं लागेल की हां बरोबर आहे ते म्हणतात ते. परंतु त्यावेळेला असं असायचं की कर्ण हा अर्जुनाचा शत्रू आहे, पण ज्या वेळेला कर्ण दिसेल ना त्यावेळेला
श्रीकृष्ण आवर्जून म्हणायचे कर्णासारखा दाताने, अर्जुना कर्णासारखा दाताने. आणि अर्जुन त्यावेळेला प्रत्येक वेळेला व्यतीत होऊन म्हणायचा, काय सांगता तुम्ही कर्णासारखा दाताने, त्याचं काय जातं आहे, या दुर्योधनाने त्याला मित्र बनवून आणला आहे, राज्यावर बसवला आहे, फुकटचा खजिना त्याच्या हातामध्ये करतोय म्हणून दान, त्याला काय फरक पडतोय, त्याचं स्वतःचं असतं त्यांनी केलं असतं का. आणि प्रभू तुम्हाला हेच कळत नाही म्हणून तुम्ही प्रत्येकाला काहीही बोलता. आता अर्जुनसुद्धा कधी कधी असं श्रीकृष्णाला सांगत असेल, कारण ममत्व आहे, मित्रत्व आहे, त्या मित्रत्वामुळे ते बोलणं व्हायचं. परंतु ही सगळं गोष्ट बोलत असताना ते हसले आणि म्हणाले की असं नाही आहे, म्हणून असं नाही आहे. म्हणले काय, उद्या तुम्ही असं म्हणून शकाल, मला फुकटचा खजाना द्या, मला खजाना दिल्यानंतर मी हे वाटतो की तुमच्या तोंडात लगेच शब्द येतील की अर्जुनासारखा दाताने. अरे म्हणले मला असं झालं तर खूप आवडेल, सांग काय करायचं. बोले द्या ना खजाना, उद्यापासून वाटायला सुरुवात करतो. भगवान म्हणले उद्यापासून कशाला, आत्ताच खजिना देतो. म्हणून फक्त 2 डोंगरांकडे बघितलं आणि पुढच्या क्षणाला दोन्ही डोंगर जे आहेत ते सोन्याचे झाले. आणि दोन्ही सोन्याचे डोंगर झाल्यानंतर म्हणले अर्जुना हे बघ, हे दोन्ही डोंगर सोन्याचे झालेले आहेत, शक्य तेवढं सोनं आता इथे आहे, तू आता बघू कसं या ठिकाणी दान करतो आहे. अर्जुन लगेच गेला आणि अर्जुन गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या लोकांना एकवटवलं आणि बोललं की मी तुम्हाला सुवर्णदान करणार आहे, प्रत्येकाने लाईनीमध्ये या. अख्ख्या गावातली सगळी लोकं घरामध्ये जी काही भांडीकुंडी असतील ती सगळी घेऊन त्या ठिकाणी एकवटले आणि अर्जुन त्या म्हणजे की सोन्याचा पर्वत आहे तो खणायला सुरुवात केली. त्याच्यामधनं एक एक सोन्याच्या पूर्णपणे म्हणतात तशा शिळा निघत आहेत, सोन्याचे दगड निघत आहेत आणि ते प्रत्येकाला दान देतोय, खोदतोय, दान देतोय, खोदतोय, दान देतोय. आणि लोक काय करणार, लोक घरी घेऊन जात आहेत, ते आपल्या घरी काढून ठेवत आहेत, पुन्हा ते भांडं रिकामं करून लाईनीत उभे राहत आहेत. लाईन संपतच नाही. 2 दिवस अहोरात्र म्हणजे 48 तास हेच काम चालू आहे की फोडायचं आणि वाटायचं, फोडायचं आणि वाटायचं. अर्जुन कंटाळला, ते टाकला आणि म्हणले काय प्रभू फालतूपणा आहे हा, हे लोक बघा किती निर्लज्ज आहेत ते. हा माणूस तर आत्ता 10व्यांदा आलेला आहे पूर्णपणे लाईनीमध्ये. म्हणले बघ तू दानाला उभा आहेस ना, तो 100 वेळा आला तरी तुला दान करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. नाही म्हणले प्रभू असं कुठे असतं का, असं कुठे दानशूरपणा असतो का. मी अख्खं आयुष्य खर्ची घातलं तरी हे डोंगर संपायचे नाही, आणि हे डोंगर एक वेळ संपतील तरी, हे डोंगर संपले तरी ही लोकं संपायची नाही म्हणून. म्हणले हे तुला समजतं आहे. म्हणले हो समजतं आहे. म्हणले मग आता तू हार मानलीस. म्हणे हो बिलकुल मी हार मानली, बघा ती कुऱ्हाड तिकडे टाकली आणि मी काय आता खोदणार नाही म्हणून. बोलले आता एक काम करूया, आता असं करूया आपण त्या ठिकाणी कर्णाला बोलूया आणि मग बघूया कर्ण काय करतोय. त्यावेळेला अर्जुन म्हणला ठीक आहे बोलवा, कर्ण किती दिवस आहे, मी 2 दिवस टिकलो, कर्ण फार 2.5 दिवस टिकेल, अजून काय होणार आहे, बोलवा कर्णाला त्या ठिकाणी बोलवलं आणि भगवान श्रीकृष्णाने प्रेमाने विचारलं कर्णा कसा आहेस. अरे बोलले प्रभू बिलकुल छान आहे, आनंदामध्ये. अरे म्हणले काल असं होतं, योगमायेचा थोडा प्रचार चालू होता आणि योगमायाचा प्रसार चालू असताना हे दोन्ही डोंगर सोन्याचे झाले. आता असं वाटलं पुन्हा हे योगमायेने मातीचे करण्यापेक्षा या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप गरिबी आहे, यांना थोडंसं त्याच्यामधलं सुवर्णदान मिळालं तर त्यांची परिस्थिती चांगली होईल, 2 आशीर्वाद मिळतील चांगल्या प्रकारचे. हो बोलले देवा बिलकुल चांगल्या प्रकार आहे, काय करायचं मग, माझी काय गरज आहे ते सांगा. बोले दोन्ही पर्वत आता दान करायचे, तर आम्हाला असं वाटतं की तू सर्वश्रेष्ठ दानी आहेस, तर तू हे दान करावे म्हणून. कर्ण म्हणला हो देवा आत्ता उरकून टाकतो. त्या ठिकाणी कर्ण पुढे आला, सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र बोलवलं, स्वतःच्या समोर उभं केलं आणि समोर उभं करून म्हणला हे दोन्ही पर्वत आहेत, हे मी तुम्हाला दान दिलेले आहेत, ज्याला जेवढं पाहिजे त्यांनी घेऊन जा. एवढं बोलून कर्ण त्या ठिकाणी निघून गेला. भगवान श्रीकृष्णाने फक्त अर्जुनाकडे बघितलं. त्यावेळेला अर्जुनाला कळलं की खरंच दान हे अशा प्रकारचं असतं. मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की बघ मी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला मी पूर्ण अभ्यास करून बोलतो. तू जरी माझा मित्र असलास, ह्याच्या व्यतिरिक्त मी तुझा सारथी जरी असलो आणि आपण दोघं एकरूप जरी असलो कितीही नात्याने, तरीसुद्धा मी सगळ्यांच्या ठिकाणी समत्व आहे. ज्या वेळेला कर्णामधले चांगले गुण असतील त्यावेळेला मी कर्णाच्या बरोबर आहे, जे गुण तुझ्यामधले चांगले आहेत त्यावेळेला मी तुझ्याबरोबर आहे, जे गुण धर्मराजाचे चांगले असतील त्यावेळेला मी धर्मराजाबरोबर आहे. आणि या जगामध्ये कुठेही ज्या ज्या ठिकाणी सात्विकता आहे, ज्या ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ज्या ठिकाणी जे बरोबर आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी समत्वाच्या भावनेने मी आहे. मला मग त्याच्यामध्ये ते परकीय जरी असले, माझे शत्रू जरी असले, बघ शिशुपालाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी समत्व ठेवून होतो, बघ धर्मराजाच्या बाबतीत पण मी समत्व ठेवून आहे, बघ तुझ्या बाबतीतही मी समत्व ठेवून आहे. आणि या सगळ्यांमधलं समत्व त्यांनी कृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितलं आणि अर्जुनाला सांगितलं की हे समत्व तू कुठेतरी जप. भगवान दत्तात्रय आज सहस्त्रार्जुनाला सुद्धा तेच सांगतायत की समत्व तुझ्यामध्ये यायला पाहिजे आणि आपल्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली काय यायला पाहिजे तर समत्व यायला पाहिजे. समत्व येणं हे खूप सोपं आहे, म्हणजे फक्त त्याच्याकरता एक म्हणजे की तत्वामधनं तुम्हाला जायला पाहिजे. पहिलं तत्व आहे की तुमच्यामध्ये उदारता यायला पाहिजे. दुसरं तत्व त्याच्यामध्ये आहे की तुमच्यामध्ये मीपणाची विरक्ती यायला पाहिजे. ज्यावेळेला मीपणाची विरक्ती येईल, मीच उरणार नाही,
त्यावेळेला मग आपला तो बाळ्या दुसऱ्याचं कार्टा विषयच राहणार नाही. ज्यावेळेला मीपणा संपून जाईल त्यावेळेला सगळ्यांच्या ठाई मी सामावलेलो असेल, मी सगळ्यांच्या ठिकाणी समत्व प्राप्त केलेलं असेल. त्यामुळे ते आणि मी असा भेदभावच उरणार नाही. आपण दोघे असाही भाव उरणार नाही, तर आपण एकच असा भाव उरेल. तुम्ही आणि मी ही संकल्पना फक्त एक झालेली असेल, म्हणजे तुम्ही वेगळे नसाल, मी वेगळे नसाल. आणि ते समत्व ज्यावेळेला आपल्यामध्ये येईल त्यावेळेला निश्चितपणे ह्या आकाशाचं तत्त्व आपल्यामध्ये सामावलेलं असेल आणि त्याच्यानंतर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकायला हे थोडंसं अवघड वाटेल, पण एक एक तत्त्व जसं आपण सामावत जाऊ तसा हा समत्वाचा भाव आपल्यामध्ये निर्माण होईल. तुम्ही मॅक्झिमम प्रत्येकाने प्रयत्न करा की मी समत्व ठेवीन, प्रत्येकाबरोबर समान विचारांनी, समान तत्वानी आणि समान वागणुकीने मी चालेन. ही आपण चांगली वागणूक ज्यावेळेला आपल्यामध्ये जपू त्यावेळेला निश्चितपणे आपण एक चांगले माणूस म्हणून जगू. यालाच माणुसकी असं म्हणतात, की माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. खरंच एकदा तपासून बघा की आपला व्यवहार प्रत्येकाबरोबर वागत असताना असा आहे का. ज्यावेळेला तो माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे हा ज्यावेळेला येईल त्यावेळेला निश्चितपणे कुठेतरी ते समत्व आमच्यामध्ये येईल, कुठेतरी ते आकाश तत्व आमच्यामध्ये येईल. हा विषय जसा सहस्त्रार्जुनांनी पूर्णपणे साध्य केला, समजून घेतला, आपणसुद्धा तो ज्यावेळेला सामावून घेऊ, पूर्णपणे त्याच्यामध्ये एकवट होऊ, समत्व आपल्यामध्ये येईल. त्यावेळेला सहस्त्रार्जुनाला म्हणजे की त्या कार्तवीर्याला जसे सहस्त्र हात म्हणजे सहस्त्र बाहू त्याला प्रगट झाले, तसे सहस्त्र बाहू आपल्याला प्रगट होणार नाही, पण तो सहस्त्र बाहू आपल्या सगळ्यांच्या बरोबर एकमेकाला खांद्याला खांदा लावून असतील आणि त्याच्यामध्ये कुठेही समत्वाचा भाव असेल, कुठेही तुम्ही आणि मी वेगळे हा भाव नसेल. इथे भगवान दत्तात्रय गुरूंना सहस्त्रजनाला हे समजावून सांगायचे की जेव्हा समत्व पावशील त्यावेळेला अख्खा समाज तुझ्याबरोबर तुझ्या पाठीशी नाही, तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा असेल आणि हे सगळे हात आपले सहस्त्रार्जुन बनतील. तुम्ही आणि मी आपण सगळेजण सहस्त्रार्जुन बनू शकतो, फक्त समत्व यायला पाहिजे आणि आकाशाचं हे तत्त्व समत्व हे आम्ही आमच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. हे ज्या दिवशी सामावून घेऊ त्यावेळेला सहस्त्रार्जुन आपली वाट बघत असेल, किंबहुना आपणच सहस्त्रार्जुन झालो असू की आपल्या बाजूला हजारो समाज उभा असेल आणि ते सगळे हात आपल्या कार्याकरता प्रेरित झालेले असतील. तेव्हा इतकं सुंदर स्वप्नामध्ये आजच्या दिवसाचा शेवट करूया. ओम साईराम.